संत ज्ञानेश्वर महाराज ज्या गावात मुक्कामाला होते ते गाव चास आंबेगाव तालुका जिल्हा पुणे ह्या ठिकाणी मी आज आलो होतो। चास आणि नारोडी ही दोन्ही गावं जवळजवळ आहेत। त्या ठिकाणी घोड नदी आहे। सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे, त्यामुळे झाडांचे महत्त्व आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये दिसून येते की गाडी सावलीत उभी आहे। आज ग्रामीण भागात कसं झालं की झाडे कुठेच सापडत नाही, त्यामुळे रखरखीत ऊन डायरेक्ट अंगावर पडतं। चास गावातील प्रमुख आकर्षण म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज यांचं मंदिर आहे। ते पाहण्यासाठी मी तेथे गेलो। संत ज्ञानेश्वर महाराज आपला रेडा घेऊन आळंदीला चालले होते, तेव्हा त्याचं निधन हे आळेफाटा या परिसरात झालं। त्याच्यानंतर त्याचा दशक्रियाविधी ह्या परिसरात केला अशी गोष्ट आहे। हा परिसर सह्याद्रीच्या कुशीत आणि घोडनदीच्या काठी असल्यामुळे येथे कायम थंडावा असतो। निसर्गाची अजब कलाकृती आपण पाहू शकतो की लाखो करोडो वर्षातून ही कलाकृती निर्माण झाली आहे। रांजण खळगे प्रत्येक ठिकाणी तयार होत नाही। ज्या ठिकाणी पूर्ण खडक असतो त्या ठिकाणी नदी मार्ग काढते आणि पुराच्या पाण्यातून जे दगडे गोल फिरतात त्याच्यामुळे आणि प्रवाहामुळे तसा आकार त्याला प्राप्त होतो। मित्रांनो, रांजण खळगे पाहताना कृपया काळजी घ्या, कारण ही जागा खूप धोकादायक आहे। कुठूनही मध्ये खड्डा पडतो, कुठूनही काही पडतं। आपण कधीच विचार करू शकत नाही की येथे किती खड्डा आहे। यापूर्वी काही तरुण त्यांचा फोटो काढताना प्रवाहाच्या अगदी जवळ आणि खडकावर उभे राहून फोटो काढत होते। त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला आणि खाली खडक असल्यामुळे त्याला मार लागला, याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला। आणि जेथे रांजण खळगे आहे तेथे खूप अशा दुर्घटना घडत असतात, त्यामुळे आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे। या ठिकाणी पोहायला जाणेसुद्धा खूप मोठी घोडचूक आहे, कारण कुठेही सुद्धा खडक असू शकतो, कुठेही माणूस गुप्त होऊ शकतो। येथे खूप मोठा भोवरासुद्धा आहे। व्हिडिओ अजिबात एडिट केलेला नाही, तरीसुद्धा पहा पाणी किती हिरवेगार आहे। नदी पाहिल्यानंतर मी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मंदिरात गेलो, ज्याचे रिनोव्हेशन केले आहे। अगदी नवीन कलर दिलेला आहे, मंदिरसुद्धा सोनेरी केलेले आहे। खरं तर अशा जागा पावसाळ्यात पाहायच्या असतात, परंतु आज मी कामात काम काढून ह्या परिसरात आलो, त्यामुळे व्हिडिओ काढत आहे। संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर हे घोड नदीच्या काठी वसलेलं आहे। घोड नदीचा आवाज पलीकडूनच येत आहे। त्या काळी संत ज्ञानेश्वर महाराज त्यांचा मित्र असलेला रेडा घेऊन ठिकठिकाणी जात होते। त्याच्या तोंडून वेद बनवून घेतले होते, त्याची सुद्धा समाधी आपल्याला येथे पाहायला मिळते। जुन्या काळात माणूस शेकडो किलोमीटर चालत असे। त्या काळातील लोकांचा स्टॅमिना खूप जास्त होता। त्या काळातील लोक डोंगरावर घरं बांधत होती, डोंगरावर मंदिरं बांधत होती। आजच्या काळात अशी कामं कोणाला जमत नाही। खरं म्हणजे त्या काळी जन्माला यायला पाहिजे होतं। त्याच्यानंतर आपण पाहू शकता अगदी नवीन फ्रेम बसवलेला आहे। मंदिर खूप सुंदर आहे, स्वच्छतासुद्धा आहे। बाहेर कडाक्याचं ऊन पडलं होतं, परंतु आतमध्ये बसल्यावर सगळं ऊन विसरलो। संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती अतिशय सुंदर अशी बनवलेली आहे। त्यांना पाहिलं असं वाटतं की आपण त्यांना प्रत्यक्ष पाहत आहोत। मंदिराला आत्ताच कलर दिल्यामुळे मंदिर अतिशय नवीन आणि सुंदर झालेलं आहे। घोड नदीचा उगम हा आऊपे घाटाच्या डोंगर रांगात होतो। आऊपे घाट हा भीमाशंकर जवळच आहे, तेथे सुद्धा भीमा नदीचा उगम होतो। घोड नदी ही भीमा नदीची उपनदी आहे। सुरुवातीचा जो 100 किलोमीटरचा प्रवास आहे त्या ठिकाणी घोड नदी घोड्याच्या वेगाने पळते, म्हणून तिला घोड नदी असं नाव पडलं असावं। कारण घोड नदी अतिशय स्पीडने वाहते, तसेच याची खोलीसुद्धा खूप आहे आणि नदी धोकादायकसुद्धा खूप आहे। मी उन्हात चालल्यामुळे माझं पाय दुखत होतं, त्याच्यामुळे मी पाण्यात पाय टाकून बसलो आणि मला खूप छान वाटलं। जर आपण चास नारोडी परिसरात राहत असाल तर व्हिडिओ कृपया शेअर करा। धन्यवाद।